आणि यानंतर आता बातमी आहे डोंबिवलीहून। डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये एका कंपनीमध्ये आग लागलेली असून इंडो अमायन्स कंपनीच्या आसपास ही आग लागली अशी माहिती आपल्याला मिळतेय। आत्ताची जी प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार MIDC मधील फेज 2 मध्ये एका कंपनीला आग लागलेली आहे। तर MIDC मधील जवळपास असणाऱ्या सगळ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर इंडो अमायन्स कंपनीच्या आसपास ही आग लागल्याचं कळतंय। आत्ताची जी ताजी बातमी समोर येते त्यानुसार पुन्हा एकदा डोंबिवलीत MIDC फेज 2 मध्ये एका कंपनीला आग लागलेली आहे। आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये, मात्र डोंबिवलीत पुन्हा एकदा आगडोंब पाहायला मिळतोय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, नेमकी कोणती कंपनी आहे, काही सविस्तर माहिती मिळाली आहे का? आग लागण्याचं नेमकं कारण काय? ही कंपनी कोणती आहे याबाबत स्पष्टता नाहीये, मात्र इंडो अमायन्स या कंपनीच्या आजूबाजूला ही आग लागलेली असं सांगितलं जातंय। इंडो अमायन्स ही कंपनी अत्यंत घातक असे केमिकल बनवणारी किंवा त्यांच्यावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे। या आजूबाजूला आग लागलेली असेल, ती आग जर पसरली तर 23 मे पेक्षाही मोठा जी घटना आहे ती घडू शकते। मुळात ही आग जी लागलेली ही त्याच ठिकाणी लागलेली आहे ज्या ठिकाणी 23 मेला अमुदान कंपनीमध्ये आग लागली होती। त्याच्याच आजूबाजूला जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आग लागलेली आहे। जो व्हिडिओ किंवा जो फोटो आपण पाहत आहात तो जवळपास 1 किलोमीटरपेक्षा लांबून घेतलेला फोटो आहे। त्यामुळे धूर किती आहे आणि त्याची तीव्रता किती आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आगीची तीव्रताही जास्त असं लक्षात येतं। अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे, आग बुझवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण नेमकी आग किती मोठी आहे आणि ते किती पसरू शकते, त्यामुळे किती नुकसान होऊ शकतं हे अद्याप स्पष्ट नाहीये। पण पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये आणि त्याच जो MIDC फेज 2 आहे ज्या ठिकाणी वारंवार आगी लागतात किंवा आगी लागून लोकांचे जीव जातात त्या ठिकाणी पुन्हा एकदा आग लागलेली आहे। त्यामुळे डोंबिवली MIDC वरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। निश्चितच धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी।